तर हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी कुणाल आणि आज आपण सकाळ सकाळी 4:30 वाजता चाललो एक कोल्हापूरच्या दिशेनं मित्राच्या गावाकडं. तर आपलं एक फ्रेंडचं लग्न होतं. तर म्हणलं लग्न पण अटेंड होईल आणि 2-3 दिवस मित्राच्या गावी एन्जॉय पण करू. त्यामुळं हा प्लॅन ठरला रात्री आदल्या दिवशी आणि फिक्स झाला की जायचं म्हणून. जायचं म्हटलं की दुसऱ्या दिवशी होता रविवार. सकाळी 4:30ला आपण निघालोय घरातून आणि आज डायरेक्ट टप्पा आपला कोल्हापूर गाठायचं काय पण झालं तरी. कारण जवळपास कोल्हापूर जायला मला वाटते 5-6 तास लागत असतील. 5-6 तासात कोल्हापुरात पोचायचं. तिथं मग मित्राच्या गावी एन्जॉय करायचं 2-3 दिवस. सगळं टेन्शन इथलं विसरायचं आणि 2 दिवस खूप मजा करायची गावीकडं. असा प्लॅन ठरला होता. तर आपण निघालोय सकाळ सकाळी. थंडी तर खूप वाजते, पण म्हटलं डर के आगे जीत असं म्हणत आपण निघालोय आपल्या दिशेनं. तर भेटू पुढं. आता वाजल्यात जवळपास 4:50. चहाचा पहिला ब्रेक बरोबर टोल नाक्याच्या अलीकडं आणि आहेत आपल्या 2 गाड्या. MT आणि एक्स्ट्रीम. आणि आज आपला आहे टप्पा डायरेक्ट कोल्हापूर गाठायचा आहे मित्राच्या गावी. कोल्हापूरला आता पोहोचन. मग अशी निघालो तो आता मस्ती होऊन माझी गाडी घेतली. त्याची पाड तुका लागले का बॅग घेऊन बॅग मी घेतली, माझी गाडी घेतली मस्तीनं. कोल्हापूरला पोहोचन. हायवे तरी प्रॉपर आहे. हवा मस्त चालू आहे. ऊन आले. बघू शकताय कसं ऊन आहे. एकदम सीन मस्त सीन आहे. हायवे पण मोकळा आहे. तर परत एक ब्रेक घेतलाय. बसून गांड दुखायला लागलेली त्यामुळं. आणि भाऊ म्हणतोय गाडीचे टायर गेलेत. ग्रिप बघा टायरला किती. बेटा तुझे टायर नाही गेले, तुझा अलॉय गेलाय. टायर बरोबर आहे, तुझा अलॉय गेलाय. एवढी वेळ तर गाडी भाऊनी काय ते ठोकली की टायर बरोबर आहे. खड्डाच होता तसा. खड्ड्यामध्ये मरवलेली एवढ्या वेळा. जरा 5 मिनिटं थांबले नाही काय गेले स्नॅप काढायला लागतात. हे छपरी चाळे बंद होत नाही त्यांचे. त्यामुळं मला एकच सांगणं आहे, स्नॅपचॅट बंद करा, बॅन करा स्नॅपचॅट. गावात जवळपास 20 किलोमीटर राहिलं असून अरे गरमीनं मरायला वाजलं. त्यामुळं मस्ट गन्ने का ज्यूस. 20 रुपये बड़ा गिलास. पूर्ण डायलॉग म्हणा नीट. आओ इधर आओ. गन्ने का जूस 20 रुपये बड़ा गिलास, 10 रुपये छोटा गिलास. आओ जल्दी आओ. आणि तू तो म्हण रस प्यायला ये म्हणलं माय. उसाचा रस पण अंगात जरा एनर्जी आली. त्या एनर्जीनंतर ओंकारचं गाव मला वाटतं 20 किलोमीटर राहिलं होतं. ते तेवढं कवर केलं. त्याच्या घरी पोचलो आणि जेवण केलं. संध्याकाळी आपण निघालो त्याच्या गावाच्या एक प्राचीन मंदिराकडं. डायरेक्ट मंदिरात भेटू. आता आलो आपण गावाकडच्या मंदिराकडं. नरसिंह मंदिर, एकदम प्राचीन मंदिर, पांडव काळी बांधलेलं. एका रात्रात बांधलेलं मंदिर.
एकदम जुनं. मला वाटलं तुम्ही बघितलंय. नाही बघितलं मी नाही. अरे नाही सकाळचं काय आलं का नुसता आवाज ऐकायची मोराचे. हा मंदिर बंद आहे. मंदिर म्हणजे आता जे लाल दगडाचं बांधले ते आत्ता बांधले, आता रिनोव्हेट केले. आधी पूर्ण एकदम प्राचीन होतं. आता आधी दगडात असेल पूर्ण. हा पूर्ण एका दगडात. हे पूर्ण कोरलेलं आहे. पूर्ण मंदिर कोरलेलं आहे. मूर्ती वगैरे सगळं आधीपासूनच आहे. हे पांडवांनी जेव्हा ते वनवासात होते का नाही त्यावेळेला प्रत्येक गावात एक एक मंदिर बांधायचे. म्हणजे जिथं जिथं जायचे तिथं तिथं मंदिर कोणतेही बांधायचे. मग ते त्यांनी एका रात्रीत हा नरसिंह मंदिर आणि तिकडं दत्त मंदिर असं 2 मंदिरं बांधलेले आहेत. ते पूर्ण एका रात्रीत बांधले. पण दुसऱ्या दिवशी कोंबडा ओरडला, लोक जागतील, आणि ते वनवासामध्ये होतं ना की कुणी बघायचं नाही काय नाही, त्यामुळे मग ते निघून गेले. आता याच्यावरती पूर्ण भीमाचा पाय पण आहे. त्यानंतर बाकी घोड्याचे वगैरे पाय आहेत. भीमाचा पण पाय आहे वरती, तो पण तुम्हाला दाखवतो की. कळस पिळस पूर्ण एकदम मस्त बांधलेलं. आता हेच आहे निष्ठुरगावचं वैशिष्ट्य. पांडवकालीन मंदिर. पांडवकालीन. हा पांडवांनी बांधले ना. भीमाचा पाय दाखवू आपण तुम्हाला. चल. भीमाचा पाय वरती भीमाचा पाय आहे. जे पाय म्हणजे जेव्हा भीमांनी आपला साईज वाढवला जायसाठी, भीमांनी खांद्यावर बसून वगैरे नेत होते. अर्जन्सीमध्ये जायचं होतं त्यामुळे साईज वाढवली. त्यांचा पाय जो होता तो पूर्ण रुतला. त्याचा ठसा अजूनही उमटलेला आहे. एक इथं आहे आणि एक मलतोडीमध्ये काहीतरी आहे. आय थिंक सो. पण एक काहीतरी इथंच आहे. पूर्ण एकदम वातावरण एकदम फ्रेश आहे वातावरण. हा तो पाय. व्ह्यू बघू शकताय समोर. असा थोडं लेट झाला आम्हाला, नाहीतर सूर्योदय नक्कीच बघायला भेटला असता. पण तरी सुंदर असं दृश्य दिसतं इथून. अजून काय पाहिजे. एकदा नक्कीच शहरातून अशा किरकिरीच्या ठिकाणी सुटून सुंदर अशा दृश्य, शांतता अनुभवायला इकडं आलं पाहिजे. काय व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. मन भरणार नाही असा व्ह्यू आहे. समोर काय रे ते तलाव आहे का? तलाव आहे तिकडे जायचं आपल्याला सकाळी. आपण गेलतो मागच्या आता वेळेला इथं समोर दिसतोय का काय माहित नाही. इथं तलाव आहे. हे बघा पाणी दिसत असन इथून असं. इथं एवढा तलाव आहे. बघा काय भारी दृश्य इथं. साळींदर म्हणते काय? साळींदर आहे ते. साळींदर म्हणते. साळींदर असेल. काठी बिटी आम्हाला आधी सापडायची. एवढ्याची काठी असायची. माझा मित्र आहे रोहित म्हणून. चालतं बघ पोवाय रोहितच्या. ते त्यानं जमा करून ठेवलेले. बॉडी बिल्डर. हे कसलं दिसतंय बघ ना. जरा लेट आलो आपण. तेच म्हटलं लेट झालं जरा. सकाळी उद्या संध्याकाळी आलं तर काही विषय नाही. सोमवारी होतं सगळं उद्या. करवंद असली घेतं. मग उद्या तिकडे जायचं की. उद्या करवंद पहिला काढायची, नंतर पोहायचं. पवन तसं भूक लागते.
गाड्या पेटे धुवायच्या, यायचं, भाकरी घ्यायचं, हिंडा परत. मस्त व्ह्यूचा फोटो घेऊ आपण परत एकदा इथून. एकदम मंदिर ॲक्च्युली नवसाला पावणारं मंदिर आहे. तुम्ही इथे येऊन कोणताही नवस केला तर तुमचा पूर्ण होऊ शकतो नवस. फक्त तुमच्यामध्ये भावना असली पाहिजेत. मंदिर खरंच मस्त आहे. इथे जत्रा पण असते. त्यानंतर ह्याला आपली जेव्हा जीर्णोद्धार झालेला तेव्हा पण खूप मोठ्यानं केलेलं आहे या मंदिराचा. जेव्हा रिनोव्हेट केल्यानंतर जेव्हा जीर्णोद्धार झालेला त्यावेळेला मोठ्यानं केलेला. मस्त बांधलेलं आहे. आणि प्रत्येक गावात प्रचलित आहे हे मंदिर. खूप खूप लोक येतात. आपण लवकर यायला पाहिजे होतं जरा. उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या म्हटलं आपण ओंकारच्या शेताकडे जाऊ ना. तिथे मस्त मस्त काजू खाऊ. काजू आंबे फणस आले असतील त्यावर ताव मारू. त्यामुळे सकाळी उठल्या आपण पळालो लगेच शेताकडं. शेतात भेटू डायरेक्ट. चालेल. आत्ता आलोय आपण ओंकारच्या शेताकडं आणि हे आहे काजूचं झाड. पड. हे काजू खायला आणि दारू पण बनती काजूची. सडवून दारू बनते. सडून दारू बनती. एक नंबर आहे पण. झाड बघा कसले. इथं बघा किती लागलं तर भरले बरं झाड. अरे एक नंबर आहे. लाल चायला कुठे नाही, पिवळेच सगळ्या. हेच पिकलं लाल होते की नाही? नाही वेगळं आईच्या गावात येऊ कसले पोपट्याने चोच मारून ठेवली सगळ्यांना. सगळ्यात भारी तेच असते. जे पक्षी खातात ना सगळ्यात भारी ते असतात. एक ए रांडेच्या इकडे की गाव में छोरा बगल में ढिंडोरा भाऊ. लाल उडकली की सध्या तर एवढे बस. आपण नंतर बाकीच्या नंतर परत काढू. तिकडे अजून लाल येत. हे तर खाऊन घेऊ ना आपण. हे जर काय गरानं काय होते डाग पडतात ना. हां नाही वल्ले असते तेव्हा भाजी करतेच. म्हणजे वल्ला असते त्याचा जो चीक असतो का त्यांचा हात पूर्ण एकदम डाग पडतात म्हणण्यापेक्षा जळल्यासारखं होते ते. हेच होतं का ते? हां हे जेव्हा वल्ले असतात का काढल्यावर तेव्हा हां म्हणून ते हातावर डाग पडतात. मागे पडलेले माझ्या कधीच पडले नव्हते. पण तो माझ्या रूम मध्ये चाकू होतं का नाही अख्खा सगळ्या हातावर उडलं होतं. चाकूला धार नव्हती काय नव्हती तसंच ठरले नाही भाजी कराय. असा गठ्ठा आहे का रे पुढं? गट्टा मगाशी होता गेला. पण खाऊ काजू खाऊन बघू आपण. लई ज्युसी. टेस्ट पण एक नंबर आहे. भारी टाक नको पडू ते त्यामुळं. आणि एक असं आंबा खाल्ल्याचं का खाऊ पूर्ण घाल तोंडात आणि जर पी आणि तो तुकण्याचा तूप किंवा खाऊ शकतो. रस प्याल भारी आहे. काजवाचं काय मुरटा म्हणतात ना. मुरटा म्हणायचं. मुरटा काजू. मुरटा हां काजू हे खालचं आणि वरच्याला मुरटा. मुरटा म्हणते तिथं. आपण आला त्या कोल्हापूरमध्ये चंदगड या गावात. बेळगावच्या थोड्या कागणी गाव आहे खेळू. कागणी गाव आधीच सांगितलंय बाबा. आधीच सांगितले. परत एकदा सांगतो कोणाला विसरले असेल तर. इथली स्पेशालिस्ट काय ते स्पेशालिटी आहे ही चंदगडचं सोनं. चंदगडचं सोनं.
एक नंबर. कुणाल भाऊ चाललाय आता काजू आणि पपई घेऊन. दाखव रे. जायचं मी लाल त्या- काजू. हे लाल काजू प्युअर काजू दाखव की. काजू दाखव की. हा काजू नाहीतर मग लाल काजू. कुठे आहे लाल काजू? कुठे गेलं रे ते? काजू भाजून खाऊ. आता भाजायचेत काजू. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्लॉगमध्ये मिळेल. ही ओमकार भाऊची शेती. पूर्ण इथून असं तिकडं वर तिथपर्यंत साईडची. बेबी बेबी. कॉर्न बघा कसं आहे. कसं लागतं गोड आहे कसलं. मग हे स्वीट कॉर्न आहे म्हणजे केशरी असते त्याचे जे दाणे होतात का नाही. हे केशरी असतात ना. एक फक्त खायसाठी काका लावतात ते. बाकी कशासाठी नाही घ्यायचं आम्ही. मग एवढ्या लावत नाही कशाला काढतोय? राहू दे की. खायला. नको राहू दे. तुम्ही खायचे काढले मी खाल्लं काय. इथं पण छोटे छोटे काजू आले. बोल की बा. हे बघा तुम्हाला दाखवतो केवढ्या काजू गोळा केलेत आम्ही. 1 तासभर लागला असेल तरी गोळा करायला. हे खाली टाकू का ओमे? खाली टाकू काजू. हे बघा एवढे काजू गोळा केलेत. आता ह्याला भाजायचे. इकडे गेले. आग लावली. माझा फोन तरी आणि माझे बीचे स्नॅप काढ जरा. हे स्नॅप काढायचं आहे. हे बघा आता काजू घेतलेत आम्ही. दाखव ना इकडं. इकडे एवढंच टाक. एक 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 काठी कुठे मगाची काठी कुठे लांबोडी. थांब जरा भाऊ. आता टाक. कुठे रे तू? जळतात पण काय ते. बाहेर काढायला लागली. कष्ट घ्यावे लागतात लय याला. विजव आहे ते. पोत हे काढ साईडला. गण पेटल्या ती. झाले असतील ती. काढ. काळी काय झालं. साईडला काढतो ते काढून घे. साईडला काढतोय ते दुसऱ्या काठीनं साईडला करून घे. शेड घेत आहेत पूर्ण. हे जर ते अंगावर डाग पडला तर भाजते आणि डाग जात नाही लवकर. सगळ्यात भारी टेक्निक काय माहिती आहे?
मोबाईल मी मात्र टाकले गरम झाला म्हणून. कुणी? मी कुठे? वरती. एक नंबर. मला कोण घेणार? खायला एक नंबर. बाबूने एक मेहनत केली. आता फोडणार पण तोच किलोभर काजू. फोडणार पण तोच शेत पण भावाचीच आहे म्हणून सगळं काम भावाला काकांना गेले का आमच्या? काकांना गेले? ते करताना घेतलं. एकदम मित्रांनो, पूर्ण काजू भाजून फोडलेले आहेत, बघू शकता. सगळे फोडून झालेत. भाऊ आता 2 जण गेलेत तिकडं, दिसत आहेत काजू पाडायला त्याच्या समोर. चला चला. काय घरी जाऊन मस्त अंघोळ. आता झालंय घरी नाही त्याला आवडत पूर्ण काजू सोलले. त्याला आवडे. काजू बघा किती झालं मेहनत. गरम व्हायला लागले. एक अर्धा तासाची मेहनत. एवढे काजू भरलेत, जवळपास 1 किलो. 1 किलो नाही, ते अर्धा किलो. अर्धा किलो. शेतामध्ये मस्त एन्जॉय करून काजू, पपई, त्यानंतर आंबे खाल्ले. त्यानंतर म्हटलं आता ऊन लई वाढलेलं आहे, त्यामुळं घरी जाऊन जेवण करून झोपू म्हटलं. त्यात व्लॉग पण लई मोठा झाला आहे, त्यामुळं पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये कव्हर करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, कारण असेच व्लॉग या चॅनलवर कंटिन्यू येत राहतील. धन्यवाद.